नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक आणि महत्त्वाचा असा घटक म्हणजेच अपूर्णांक। अपूर्णांक म्हणजे काय या आधी अपूर्णांकांवरचे बरेच व्हिडिओ आपण या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही जाऊन पाहू शकता। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण शाब्दिक उदाहरणे घेणार आहोत। आता अपूर्णांकामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंश आणि छेद। आता इथे शाब्दिक गणित आपल्याला पहिलं असं विचारले, एका कलिंगडाचा 8/13 भाग संपला तर किती भाग शिल्लक राहिला। मग बघा बरं, एका कलिंगडाचा 8/13 भाग संपला म्हणजे आपल्याला माहिती आहे हा आहे तो अंश, 8 अंश आहे आणि छेद म्हणजे छेद 13 आहे। म्हणजे एकूण भाग किती आहे? 13 आहे। जो छेद आहे तो एकूण भाग आहेत, म्हणजे एकूण 13 भागापैकी 8 भाग संपलेला आहे। किती भागांपैकी? एकूण भाग खाली आहे तसं लिहून घ्यायचं 13। मग इथे काय करायचे? छेद आहे तसं लिहून घ्यायचं। छेद म्हणजे एकूण भाग। मग 13 मधून जर आपण 8 वजा केले तर किती येते बेरीज? किती येते यांची वजाबाकी? 5। म्हणजे 13 वजा 8 बरोबर किती? 5/13। म्हणजेच त्या कलिंगडाचा किती भाग शिल्लक राहिलेला आहे? तर 5/13। म्हणजेच एकूण 13 भागापैकी 5 भाग शिल्लक राहिलेला आहे। म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 5/13। पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न आहे, एका भिंतीचा 9/16 भाग रंगवायचा राहिला होता, त्यापैकी 5/16 भाग रंगवला तर अजून किती भाग रंगवायचा राहिला। आपल्याला पर्याय पण दिलेले आहेत। हा प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे। खरं तर सगळेच प्रश्न काळजीपूर्वक वाचायचे असतात। आता या प्रश्नामध्ये बघा थोडंसं जम्बलिंग आहे। एका भिंतीचा 9/16 भाग रंगवायचा राहिला होता म्हणजे बघा एकूण भाग आहे 16, त्याच्यापैकी 9 भाग रंगवायचा राहिला होता, बरोबर आहे। पण इथे काय सांगितले की 16 भागापैकी 9 भाग रंगवायचा राहिला होता। मग आधी आपण काय करूया, या 16 मधून जेवढा भाग रंगवायचा राहिलाय, 9 भाग रंगवायचा राहिला होता, तो काय करायचा आहे? वजा करून घेऊया। एकूण भाग किती आहे? 16। इथे राहिले 7/16। हा एवढा भाग रंगवलेला आहे, हा न रंगवलेला भाग आहे। हा रंगवलेला आहे, हा न रंगवलेला आहे। आता इथे विचारले की यापैकी म्हणजे त्यापैकी म्हणजे 9 भागापैकी, म्हणजे 16 पैकी जो 9 भाग रंगवायचा राहिला होता त्यापैकी 5/16 भाग रंगवलाय, म्हणजे याच्यातलाच 5 भाग काय केलेला आहे? रंगवलेला आहे। मग आता 9तून जर 5 गेले तर इथे बाकी किती राहते? 4/16। आता आपल्याला विचारलंय काय? एवढा भाग रंगवलाय, मग आता किती भाग रंगवायचा राहिला आहे, हो की नाही? मग हा भाग ऑलरेडी हा तर रंगवून झालेलाच आहे। मग हा एवढा 4/16 भाग रंगवायचा राहिलेला आहे। म्हणून मी इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे 4/16। मग 4/16 कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये। परत एकदा काळजीपूर्वक बघा, एका भिंतीचा 9/16 भाग रंगवायचा राहिला होता, 9/16 भाग रंगवायचाच राहिला होता आणि यापैकी 5/16 भाग रंगवलाय, 5/16 भाग रंगवलाय। आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस छेद समान असतात त्यावेळेस ज्या क्रिया आहेत त्या करू शकतो, बेरीज वजाबाकी करू शकतो। इथे वजाबाकी आहे, मग 9तून 5 गेले, राहिले 4/16। मग आपल्याला विचारलंय काय? किती भाग रंगवायचा राहिला? तर एवढाच भाग रंगवायचा राहिलाय। म्हणून मी इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे 4/16। पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघा, एका बादलीत 10 लिटर पाणी मावते, त्यात 4 लिटर पाणी भरले तर बादलीचा कितवा हिस्सा पाण्याने भरेल। दिलेल्या माहितीनुसार एका बादलीमध्ये किती लिटर पाणी मावते? तर 10 लिटर। मग 10 छेदामध्ये घ्यायचं। का छेदामध्ये घ्यायचं? कारण छेद म्हणजे एकूण असतो, म्हणजे एकूण 10 लिटरपैकी 10 लिटर पाणी मावते एका बादलीत, पण भरलंय किती बादलीत पाणी? 4च लिटर भरलेलं आहे। म्हणून मग इथे अंशाच्या इथे आपण 4 लिहायचं। मग ते बादलीचा हिस्सा कसा झाला? 4/10। आता पर्यायांचा विचार केला तर असा पर्यायच नाही आहे, मग आपलं उत्तर चुकलं का? अजिबात नाही, आपलं उत्तर बरोबर आहे। इथे भाग जातोय तर भाग घालवून घेऊया। बघा इथे भागिले 2 डायरेक्ट भाग घालवला तरी चाललं असतं। 4/2 केलं तर इथे किती येतं? बे 5/10। मग आपलं उत्तर किती आलं? 2/5 भाग। 4/10 भाग म्हणजेच
बादलीचा कितवा हिस्सा 2/5 या पद्धतीनं घालवलं तरीही चालतंय। बे दुने 4 बे पंचे 10 म्हणजेच 2/5। 2/5 कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये। पुढचा प्रश्न बघा, दीपकने आपल्या जमिनीत 8/15 भागात आंब्याची झाडे, 3/15 भागात चिंचेची झाडे व बाकीच्या भागात पेरूची झाडे लावली, तर त्याने किती भागात पेरूची झाडे लावली? दिलेल्या माहितीनुसार आंब्याची झाडं किती आहेत? 8/15 म्हणजे एकूण 15 झाडांपैकी 8 झाडे आंब्याची आहेत। आणि काय सांगितले? 3/15 भागात चिंचेची झाडं म्हणजे एकूण 15 भागापैकी 3 झाडे चिंचेची आहेत। आता आपल्याला विचारले पेरूची झाडे किती लावली? आता आपल्याला माहिती छेद समान आहे 8 आणि 3 यांची आपण काय करायचे? बेरीज करायची, कारण एकूण झाडं आहेत 15। मग बघा या 15 मधून एकूण झाडांमधून आपण आंबा आणि चिंच यांची जर बेरीज वजा केली तर आपल्याला पेरूंच्या झाडांची संख्या मिळणार आहे। मग 8 आणि 3 9 10 11 मग ही एकूण झाडं किती? ही दोन्ही मिळून झाडं किती झाली? 11/15 म्हणजे 15 झाडांपैकी 11 झाडं आंबा आणि चिंचेची आहेत। मग एकूण झाडं आहेत 15, त्याच्यामधून आपण आंबा आणि चिंचेची बेरीज झालेली आहे 11, ती काय करूया? वजा करूया। आणि एकूण झाडांची किंमत आहे तशीच 15 आहे। मग 15 वजा 11 यांची जर आपण बेरीज केली तर 15 मधून जर आपण 11 वजा केले तर किती येते? वजाबाकी येते 4 आणि हे छेद 15 म्हणजे पेरूची झाडं किती आहेत? तर 4/15। मग बघा बरं 4/15 असा कुठे पर्याय आहे? तर पर्याय क्रमांक 3। म्हणून मग इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 4/15 भागात पेरूची झाडे लावलेली आहेत। पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न आहे, बाजूच्या आकृतीत आणखी किती भाग रंगवायचा राहिला आहे? बघा ही आपल्याला आकृती दिलेली आहे आणि आपल्याला इथे 4 पर्याय दिलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे? अशीच आपण आकृती काढून घेऊया। बघा इथे आपण दिलेली आकृती आहे तशी काढून घेतली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे? बघा हे 4ही भाग सेम आहेत, पण या भागाचे किती भाग केलेत? 2 केलेत। या भागाचे पण किती भाग केलेत? 2 भाग केलेले आहेत। मग आपल्याला त्या भागाचे 2 भाग आहेत, तर मग या भागाचे सुद्धा आपल्याला 2 भाग काढून घ्यायचे आहेत। बघा या पद्धतीनं आता एकूण भाग किती झाले ते आपण काउंट करूया। 1 2 3 4 5 6 7 8 एकूण भाग आहेत 8। एकूण भाग आहे 8 आहे। त्यापैकी रंगवलेत किती भाग? 1 2 आणि हा एक 3 रंगवले आहेत 3 भाग। मग आपल्याला माहिती आहे की एकूण भागामधून आपल्याला विचारले किती भाग रंगवायचा राहिला आहे। मग काय करायचं? एकूण भाग किती आहे? 8। एकूण भाग आहे 8 जो की आपण छेदामध्ये लिहितो। 8 मधून हा रंगवलेला भाग काय करायचा आहे? वजा करायचा आहे आणि छेद म्हणजे एकूण भाग आहे तसं लिहायचा। मग आता 8 मधून 3 गेले तर बाकी किती राहते? 5 आणि छेद आहे तसा 8। मग आपलं उत्तर किती आहे? 5/8 म्हणजे या आकृतीमध्ये एकूण 5/8 भाग रंगवायचा राहिलेला आहे। इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघा, खालील आकृतीतील कितवा हिस्सा कोरा आहे? बघा जसा आपण हा प्रश्न सोडवला त्याच पद्धतीने आपण हाही प्रश्न सोडवायचा आहे आणि याचं उत्तर मात्र तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगायचं आहे। मला खात्री आहे की अपूर्णांक वरचा हा आजचा जो घटक आज जे आपण जी उदाहरणं घेतली ती तुम्हाला नक्कीच समजली असेल। आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, थँक्यू।